हॅलो हाय नमस्कार. स्वागत आहे सर्वांचे मनापासून माझ्या गोष्टींमध्ये. तर आज आम्ही निघालेलो आहे कास पठारावर. खूप दिवस झालं प्लॅन चाललेला होता, पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा प्लॅन सतत कॅन्सल होत होता. पण फायनली शेवटी आम्ही जायला निघालो. तर सकाळी जवळपास 9च्या सुमारास आम्ही निघालेलो होतो आणि शिवनेरी मिसळ इथे आम्ही मिसळचा नाश्ता केला. इथली मिसळ जी आहे ही अत्यंत छान असते आणि स्वादिष्ट असते. तुम्ही इथली मिसळ एकदा नक्की ट्राय करून पहा. मिसळ खायची असेल तर बहुतेक करून आम्ही इथेच येतो. जाताना घाटामध्ये प्रचंड ट्रॅफिक लागलं होतं. जवळपास 2-3 गाड्या बंद पडल्यामुळे हे ट्रॅफिक पाहायला मिळत होतं. येथून बाहेर पडायला आम्हाला थोडासा वेळ गेला. काही वेळातच आम्ही घाटातून बाहेर पडलो आणि सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर प्रवास अगदी छान सुरू झालेला होता. काही वेळातच आम्ही सातारवरून कास पठाराकडे जाणाऱ्या मार्गावरून निघालेलो होतो. आजूबाजूला अत्यंत छान अशी हिरवळ परिसर पाहायला मिळत होता. ते पाहून मन अगदी आनंदून जात होते. काही वेळातच कास पठाराजवळ येऊन पोहोचलो. इथे थोडंसं ट्रॅफिक लागलेलं होतं. थोडीफार गर्दी पाहायला मिळत होती. त्या गर्दीतूनच मार्ग काढत काढत आम्ही काही वेळात जाऊन कास पठारावर पोहोचलो. इथे गाडी खूप जास्त पुढे पार्क करावी लागते आणि पुन्हा मागे चालत यावं लागतं. तुम्हाला जर चालत यायचं नसेल तर इथे बससुद्धा आहे, पण आम्हाला आजूबाजूचा परिसर बघत यायचा होता म्हणून आम्ही बसने नव्हतो आलो. आम्ही चालतच येत होतो. चालत आलो तरी काही जास्त वेळ लागत नाही. इथे पोहोचल्यावर पहिल्यांदा तुम्हाला तिकीट काढायची आहे, जी पर पर्सन 150 रुपये आहे. तुम्ही ऑनलाईन सुद्धा बुकिंग करू शकता. त्यानंतर इथे हा नकाशा दिलेला आहे, याच्याद्वारे तुम्ही कुठे जायचं आहे हे ठरवू शकता. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जवळ असणाऱ्या गेट नंबर 3 वर गेलेलो होतो, जिथे इथे तुम्हाला तिकीट दाखवावं लागतं मगच आत जाता येतं. प्रत्येक गेटमधून एंट्री करताना तुम्हाला तिकीट दाखवावं लागतं, त्यामुळे तिकीट नीट जपून ठेवणं फार जास्त महत्त्वाचं आहे. इथे आत गेल्यानंतर तुम्हाला प्रचंड गर्दी पाहायला मिळणार आहे. खरं तर आपण बहुतेक ठिकाणी इन्स्टावरच्या रील पाहून जात असतो, पण तिथे जे दिसतं आणि खरी रियालिटी यात खूप जास्त फरक असतो. इथे सुद्धा आम्हाला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. त्यातच आम्ही सगळी फुले बघितली आणि त्यांचा आनंद घेतला. गेट नंबर 3 मधील सगळा भाग बघितल्यानंतर आम्ही जायला निघालो गेट नंबर 4 कडे. तर इथे थोड्या वेळ थांबण्यासाठी निवारा शेड सुद्धा आहे, जिथे आपण बसू शकतो.
आता खरं तर भरपूर चालल्यामुळे थोडीफार भूक लागलेली होती, त्यामुळे इथे हा यांच्याकडून पेरू घेतला. छोटा पेरू होता तो 50 रुपयाला होता आणि मोठा पेरू जो होता तो 60 रुपयाला होता. त्याच्यामुळे आम्ही मोठाच पेरू घेतला. खरंच हा पेरू चवीला फार जास्त छान होता. हा पेरू खात खातच आम्ही गेट नंबर 4 मधून जायला निघालो तलावाच्या दिशेने. जवळपास 20 ते 25 मिनिटं चालल्यानंतर आम्ही या तलावाजवळ येऊन पोहोचलो. इथे तुम्हाला कुमुदिनीची फुले पाहायला मिळतात. इथे यांना जवळून या फुलांचा फोटो काढायचा होता, म्हणून ते तिथे जाऊन उभे राहिले होते आणि तिथून ते फोटो घेत होते. या फुलांचे काही फोटो काढून घेतल्यानंतर आम्ही इथला आजूबाजूचा परिसर पाहू लागलो. लहानपणी आपण वेगवेगळ्या फुलांपासून अंगठ्या तयार करायचो आणि त्या बोटात घालायचो. यांनीही इथे एक छोटीशी अंगठी तयार केलेली होती आणि माझ्या बोटात घालण्यासाठी ट्राय करत होते, पण ही अंगठी पूर्णपणे आत जातच नव्हती. नंतर आम्ही परत जाऊन गेट नंबर 1 आणि 2 मध्ये जी फुलं होती ती पाहिली. त्याचा व्हिडिओ करायचा खरं तर राहिलेला आहे आणि ते झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. परत जाताना आम्हाला सकाळपेक्षाही जास्त ट्रॅफिक पाहायला मिळाले. कास पठारावर चालून चालून आता प्रचंड प्रमाणात भूक लागलेली होती आणि जाताना आम्हाला हॉटेल वायू दिसले. इथेच जाऊन जेवणाचा आम्ही निर्णय घेतला. बाहेरून हे हॉटेल आतमध्ये कसे आहे हे समजत नव्हते. आम्ही आतमध्ये गेलो आणि पाहिले तर इथली बेस्ट थिंग मला ही वाटली की आपण निसर्गाच्या सानिध्यात बसून इथे जेवू शकतो, आपले जेवण एन्जॉय करू शकतो. आम्ही खाणार होतो नॉनव्हेज आणि खूप वेळ झालं मी वाट पाहत होती. चिकन थाळी आम्ही सांगितलेली होती. खूप जास्त भूक लागलेली होती आणि फायनली चिकन थाळी आलेली आहे. इथे यांनी भाकरी घेतलेली होती, मी चपाती घेतलेली होती. तुम्ही बघू शकता जेवण अतिशय छान दिसत होते. खाऊन पाहिले तर ते त्याच्यापेक्षाही सुंदर होते. खरंच तुम्ही हे हॉटेल जर कास पठारावर जात असाल तर नक्की ट्राय करू शकता. त्यानंतर आम्ही मध्येच एक स्पॉट होता तेथे थांबलो. तेथून काही दृश्य अशा प्रकारे दिसत होतं. आज वेळ आम्ही इथेच घालवला. खूप वेळ इथेच थांबलो, बसलो आणि इथलं दृश्य जे आहे डोळ्यात सामावून घेत होतो. त्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. घरी जायला निघालो. थोडाफार पाऊस
येत होता. अशा प्रकारे आमचा दिवस फार सुंदर गेला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.